नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं या चॅनलवर स्वागत. मी अतुल सर. आज तुम्हाला हूचा वापर बघा कसा होतो तेच तुम्हाला आज या चॅनलवर शिकवणार आहे. म्हणजे तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी जर तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुम्हाला इंग्रजी बोलायला कसलीच अडचण येणार नाही. जसे की बघा, आपण WH मध्ये काय पाहिलेलं आहे. WH सूत्र बघा, सुरुवातीपासून WH नंतर टू बी सुरू, नंतर सब्जेक्ट, नंतर वर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट. हे तुमचं सर्वसाधारण एक WH आहे सूत्र. नंतर काही WH ला तुम्हाला WH नंतर ऑब्जेक्ट घ्यावा लागतं, नंतर टू बी, नंतर सब्जेक्ट, नंतर व्ही म्हणजे वर्ब आणि ऑब्जेक्ट आणि नंतर क्वेश्चन मार्क. बघा, हे WH नंतर तुम्हाला काय ऑब्जेक्ट, मग हे कुठले कुठले आहेत? WH विच, हुज, हाऊ मेनी, हाऊ मच. आता ह्या दोन्ही सूत्रांमध्ये हू कुठंच बसत नाही. काय? ह्या दोन्ही सूत्रांमध्ये हू कुठंच बसत नाही. आता जसा काळ असेल त्याच्यानुसार त्याचं चेंजेस होतात. आता इथं हे डब्ल्यू सोडून जे डब्ल्यूचे असतील हू आणि हे सोडून जे डब्ल्यूचे असतील त्यांच्यासाठी हे सूत्र तुम्हाला वापरायचे आणि ह्या चार साठी हे. आता हे जे हूचे दिलेलं आहे हे काळानुसार तुमचं चेंजेस होत जाणार. जसे की बघा, जे काळाचं सूत्र आहे सुरुवातीचं पॉझिटिव्हचं, त्या काळानुसार त्याच्यामध्ये चेंजेस होणार. जसे की बघा, फॉर एक्झाम्पल बघा, सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र काय? सब्जेक्ट प्लस V1 SES प्लस ऑब्जेक्ट. मग बघा, हू गो, इथं काय केलं आपण? हू नंतर डायरेक्टली गो, म्हणजे हे काय झालं तुमचं अनेक वचन. याचा अर्थ काय होतं की कोण जातं. आता हू गोज म्हणलं तर काय? त्याला SES लावलंय, म्हणजे SES आपण हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कशाला लावतो? ही, शी, इट. बघा, ही, शी, इट आणि नेम असेल तर त्याला एस किंवा ES वापरतो. म्हणजे हे करते काय? तुमचे एक वचन आहेत. म्हणून इथं काय घेतलं आपण? हू गोज. म्हणजेच त्याचा अर्थ काय होतं? कोण जातं. म्हणजे हू नंतर फक्त इथं काय करायचं? सब्जेक्ट नंतर काय करायचं तुम्हाला? हू नंतर SES आणि प्लस ऑब्जेक्ट. सॉरी, हू नंतर काय? V1 त्याला SES प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. जे सुरुवातीचं सूत्र आहे तुमचं पॉझिटिव्हचं, त्याच्यातच फक्त चेंजेस करायचे. आलं लक्षात? आता इथं काय आहे? हा तुमचा हा सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्सचं सूत्र काय? सब्जेक्ट नंतर डायरेक्टली तुम्हाला काय? वर्बचं सेकंड फॉर्म घ्यायचंय. इथं बघा, हू नंतर काय? डायरेक्टली वर्बचं सेकंड फॉर्म, म्हणजेच हू वेंट म्हणजे कोण गेलं. आलं लक्षात? ह्याच्यामध्ये अनेक वचन एक वचन असं काही नाहीये. नंतर बघा, सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्सचं सूत्र सब्जेक्ट प्लस विल शॅल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. बघा, सब्जेक्टच्या ऐवजी काय? तो हू, नंतर विल गो. हू विल गो म्हणजे कोण जाणार. हू विल स्पीक कोण बोलणार. राईट? आता हे आहे तुमचं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आता कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं सूत्र बघा, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आता ह्याच्यामध्ये आपण हू नंतर एम नाही वापरू शकत, फक्त इज आणि आर वापरू शकतो. काय? इज आणि आर. इज कोणासाठी वापरतो आपण? जे एकवचनी करते आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे हू इज गोइंग म्हणजे कोण जात आहे आणि हू आर गोइंग म्हणजे कोण जात आहे. राईट? म्हणजे हे झालं तुमचं एक वचन आणि हे झालं तुमचं अनेक वचन. आता परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे बघा, हू हॅव गॉन. काय? हू हॅव गॉन ह्याचा अर्थ काय होईल? कोण गेला आहे. आता हॅव आपण कोणासाठी वापरतो? वी, यू, दे आणि आय हे काय तुमचे करते अनेक वचन आहेत आणि हॅज हे काय तुमचं एक वचन करते. हू हॅज गॉन म्हणजे काय? ह्याचा अर्थ काय? कोण गेलं आहे. आता त्याच्यानंतर आहे परफेक्ट पास्ट टेन्स. बघा, हू हॅड गॉन ह्याच्यामध्ये एक वचन किंवा अनेक वचन असं काही नाही, म्हणजे कोण गेलं होतं. त्याच्यानंतर पहा, हू विल हॅव गॉन म्हणजे कोण गेलं असेल. बघा, इथं जी मी आता सुरुवातीला जे सूत्र दिले होते त्या सूत्रानुसार हूची कुठलीच वाक्यरचना बनत नाही, कोणत्याच काळात बनत नाही. जे सुरुवातीचं सूत्र असतं त्या काळामध्येच जसं की तुम्हाला चेंजेस करायचे. जर फॉर एक्झाम्पल अजून एकदा सांगतो, परफेक्ट पास्ट टेन्सचं सूत्र काय? सब्जेक्ट नंतर काय तुम्हाला हॅड, नंतर काय? V3 प्लस ऑब्जेक्ट
आता ह्या सूत्रातच तुम्हाला चेंजेस करायचे. सब्जेक्टच्या ऐवजी काय करायचं तुम्हाला, हु, नंतर ऍड, नंतर V3 आणि नंतर क्वेश्चन मार्क. आलं लक्षात? जे सुरुवातीचं सूत्र असेल पॉझिटिव्हचं त्याच्यातच तुम्हाला चेंजेस करायचे. बघा, हु हा WH थोडासा वेगळा आहे, त्याचे ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट पण वेगळे आहेत बाकीच्या इतर WH पेक्षा. बघा, त्याची 3 रूपं पडतात, नॉमिनेटिव्ह, ऍक्युझेटिव्ह, पॉझेसिव्ह. हे तिन्ही रूपं हुची पडतात, दुसऱ्या कुठल्या WH ची पडत नाही. हे लक्षात ठेवा. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.